वर्षावर बंद दाराआड फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरू आहे। गेल्या अर्ध्या तासापासून या दोघांमध्ये ही खलबतं सुरू आहे। मंत्रीपद वाटपाच्या संदर्भात या दोन नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय। उद्याच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्त्वाची आहे। गुलाबराव शंभूराज देसाई सामंतांना मंत्रीपद मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। वर्षावर बंद दाराआड जी खलबतं सुरू आहे त्यातून काही नावं समोर येत आहेत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। उदय, आता जी नावं समोर येत आहेत ती नावं कुठली आहेत आणि ही नावं उद्या शपथ घेणार आहेत का? सध्या जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार वर्षा निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। उद्या महायुतीचा जो शपथविधी सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवे शपथ घेणार आहेत त्यांच्यासोबत कोण कोण मंत्रिमंडळातील सहकारी शपथ घेणार यावरती खास करून चर्चा चालू आहे। साधारणतः जी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हेच उद्या शपथ घेणार असल्याची माहिती मिळते। मात्र त्यांच्यासोबत काही मंत्र्यांना देखील समावेश करून घ्यायचा की नाही घ्यायचा या संदर्भात खरं तर आता वर्षा निवासस्थानी बैठक सुरू आहे। जर का इतर मंत्र्यांना सामावून घ्यायचं झालं तर भाजपचे 10 आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 5-5 मंत्र्यांचा शपथविधी करून घ्यायचा असं एक देखील बाजू जी आहे ती मांडली जात आहे। त्यानुसार जर आपण पाहिलं शिवसेनेकडनं जे वरिष्ठ नेते आहेत उदय सामंत असतील, गुलाबराव पाटील असतील, त्याचबरोबर शंभूराज देसाई असतील, दादा भुसे असतील असे जे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांचा उद्या शपथविधी होऊ शकतो। मात्र त्या संदर्भातला निर्णय जो आहे अद्याप झालेला नाही आहे। थोड्याच वेळात या संदर्भात स्पष्टता येईल। सध्या वर्षा निवासस्थानी या संदर्भात महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि याच बैठकीमध्ये एकूणच मंत्रिमंडळ विस्तार कसा करायचा आणि उद्या शपथविधी सोहळ्याचे एकंदरीत सगळं नियोजन त्या संदर्भात महत्त्वाची चर्चा सुरू आहे। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। वर्षावर शिंदे फडणवीसांमध्ये महत्त्वाची बैठक सुरू असल्याची बातमी बघितली। यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पुढील 5 वर्ष महाराष्ट्राला स्थिर सरकार देतील। फडणवीस अनुभवी आहेत त्यामुळे महाराष्ट्राला सक्षम सरकार, कार्यक्षम प्रशासन मिळेल अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली। मलिदा खाण्यासाठी महायुतीत संगीत खुर्ची सुरू आहे असा टोला नाना पटोलेंनी लगावला। हे लोकशाही मार्गाने तयार होणारं सरकार नाही, जनतेने निवडून दिलेलं नाही तर स्वतः निवडून आलेलं सरकार आहे अशा शब्दात पटोलेंनी महायुतीला डिवचलंय। आमदार दीपक केसरकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। केसरकरांचं ग्रामदैवत पाटेश्वराचं दर्शन घेत त्यांनी मंत्रिपदासाठी घराणं घातलं। त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। जालना जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांना टॉरवर चढून आंदोलन करत आत्मदहनाचा इशारा दिला। शिवेंद्रराजे भोसलेंना मंत्रिपद देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी संबंधित तरुणाची समजूत काढल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावं या मागणीसाठी जालन्यातल्या हसनाबाद इथं चक्क पोलीस कर्मचाऱ्यांना टॉरवर चढून आंदोलन केलं। महाराजांचा मावळा म्हणून मी मागणी करत असल्याची प्रतिक्रिया सदाशिव ढाकणे या पोलीस कर्मचाऱ्याने व्यक्त केली। मार्कडवाडीतल्या बॅलेट पेपरवरील मतदान प्रकरणी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला। जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी जानकरांसह शेकडो ग्रामस्थांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। ईव्हीएम विरोधात ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वाक्षरी मोहीम सुरू केली। मोहिमेत जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा सहभाग घेतला। यावेळी राष्ट्रपतींना 10,000 पत्र पाठवणार असल्याची माहिती आव्हाडांनी दिली। नवी मुंबईतल्या बिलापूर विभागात पालिकेनं लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे लावले पण ते महिन्याभरापासून बंद आहे। सीसीटीव्ही बंद असल्यानं चोरांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे नागरिकांनी सीसीटीव्ही नीट करण्याची मागणी केली। मनमाड बाजार समितीतल्या कांदा 5,000वरून आता 3,000वर आलाय। नाशिकमधल्या सगळ्या बाजार समित्यांमध्ये हीच परिस्थिती आहे। निर्यात शुल्क रद्द करून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर या परिसरात बटाटा उत्पादक शेतकऱ्यांची बटाटा काढण्याची लगबग सुरू आहे। सध्या बटाट्याला चांगला बाजारभाव मिळत आहे। शेतकऱ्यांनी चांगला नफा मिळेल या आशेनं समाधान व्यक्त केले।